आयुर्वेदामध्ये तुमच्या त्वचेला ग्लो देण्यासाठी दोन उत्तम पाठ सांगितलेले आहेत. ते म्हणजे कुमकुमादी तेल आणि शतधौतघृत. कुमकुमादी तेल बघाल तर त्याच्यामध्ये कमळ, बीज, पूक, केसर आहे, चंदन आहे, वाळा आहे, हळद आहे, मंजिष्ठ आहे, लोध्र आहे, की ज्यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो करायला मदत होत असते. बघा, हे सगळे घटक कसे आहेत तर तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं पित्त कमी करतात, मेलाझ्मा, पिगमेंटेशन कमी करायला कुमकुमादी तेल मदत करतं. आणि शतधौतघृत म्हणजे काय? 100 वेळा धुतलेलं तूप. 100 वेळा धुतलेलं तुपाची रोटेशन्स करून साधारण 10,000 रोटेशन्स यामध्ये पूर्ण होत असतात आणि क्रीम सारखं घट्ट असं तूप होतं, की जे तुमचे डार्क सर्कल्स, तुमच्या हातापायाला असणाऱ्या भेगा, त्याच्यानंतर आफ्टर प्रेग्नन्सी जर काही स्ट्रेच मार्क्स असतील तर त्यावर सुद्धा हे शतधौतघृत खूप छान काम करतं. मी असा विचार केला, हे दोन पाठ एकत्र केले तर काय होईल, आणि त्यासाठी आपण कुमकुमादी शतधौतघृत असं बनवलेलं आहे. सेकंड इयरमध्ये आम्हाला वेगवेगळे औषधी निर्मिती कशी करायची हे शिकवलं जातं आणि त्यामधूनच आपण ह्या नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. कुमकुमादी शतधौतघृत वापरल्यावरती चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन कमी झालेलं आढळून आलं, किंवा आपण असं म्हणू शकतो की चेहऱ्याचा पोत सुधारला, त्वचेला एक उत्तम आपण म्हणतो ना ग्लो यायला मदत झाली आणि तुमची त्वचा नितळ मुलायम होऊन डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी, तुमचं पिगमेंटेशन कमी होण्यासाठी या कुमकुमादी शतधौतघृताची तुम्हाला मदत होऊ शकते.